Hello and welcome back to my channel. So basically आपलं चॅनल आहे कोडिंग सिका नाव जरी ब्रँड असलं तरी माझं नावानं चॅनल आहे सुरेश सोनकांबळे. तर आपण पायथनचं सिरीज घेतलेले याच्यामध्ये पूर्णपणे जे पायथनचे प्रोग्रामिंग असतात PBC TY सेमिस्टरच्या फिफ्थ सेमिस्टरच्या नुसार जे पण टॉपिक होते ते सगळे प्रोग्रामिंग आपण स्टेप बाय स्टेप घेतलेले आहेत. प्रत्येक गोष्ट तुम्हाला युट्यूबवर भेटून जाते. अपार्ट फ्रॉम दिस आपण प्रॅक्टिकल स्लिप चालू करतो आणि त्यापैकी 5 प्रोग्राम ए सेट मधले आपण केलं. आतापर्यंत जे पण आपण प्रोग्रामिंग केलंय ते लिस्ट रिलेटेड असेल, टपल रिलेटेड असेल किंवा एक बेसिक पायथन प्रोग्रामिंगच्या रिलेटेड असेल, बेसिक ऑन इनपुट अँड आउटपुट. पण आता जे प्रोग्राम करायचे आपल्याला ते ऑब्जेक्ट ओरिएंटेड बेस्ड आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी क्लास बेस्ड असणार. आणि जेव्हा पण आपण क्लास बेस्ड प्रोग्रामिंग करतो, तर आपल्याला त्याचे कॉन्सेप्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे. क्लास ऑब्जेक्ट आपण सी आणि जावा मध्ये ऑलरेडी स्टडी केलेले असतात, पण पायथन मध्ये थोडंसं डिफरन्शिएट आहे. याच्यातलं कन्स्ट्रक्टर थोडं वेगळं असेल, याच्यामध्ये काही सेल्फ कीवर्ड वगैरे असतात. त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण आज बघणार आहे. आजचे आपण 3 प्रोग्राम सॉल्व्ह करणार आहे. जे की इट इज रिलेटेड टू द क्लास अँड ऑब्जेक्ट ओनली आणि क्लास ऑब्जेक्टवर बरेचसे प्रोग्राम्स आहेत. तर आता क्लास बेस्ड प्रोग्राम कसे सॉल्व्ह करायचे एकदम प्रॅक्टिकली आपण एक एक गोष्ट बघणार जसं की त्याच्यावर आपण क्लास कसा क्रिएट केला जातो आणि ऑब्जेक्ट कसा बनवायचा, सेल्फ कधी वापरायचा, मग कन्स्ट्रक्टर याच्यामध्ये कसा क्रिएट केला जातो, इनिट वापरावं लागतं पण किती अंडरस्कोर द्यायचं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि हे प्रोग्राम लवकर रन होत नाही, छोटे छोटे एरर येत असतात. त्यात प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी आपण बघून आणि असे पुढचे सगळे प्रोग्राम स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करणार आहे. सो लेट स्टार्ट विथ पायथन फर्स्ट प्रोग्राम्स. मी ऑलरेडी इथे लिस्ट ऑफ प्रोग्राम्स बनवून ठेवलेले आहेत, तुम्ही इथे बघितले तुम्हाला लक्षात येईल. तर 3 प्रोग्राम्स आहेत बेसिकली. पहिला प्रोग्राम जर बघितला तुम्ही, राईट अ पायथन प्रोग्राम. त्याच्यात आपल्याला काय करायचे, 2 मेथड बनवायचे. तर आधी सगळ्यात अगोदर त्यांनी बोलले की क्रिएट अ क्लास. क्लास क्रिएट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे 2 मेथड असणार आहे, गेट स्ट्रिंग आणि एक प्रिंट स्ट्रिंग. पण प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा गेट स्ट्रिंग घेता, त्याचा जेव्हा आउटपुट करणार तो जो लोअर केसमध्ये घेतला असेल तर त्याला तुम्हाला अप्पर केसमध्ये कन्व्हर्ट करायचं. सिंपलचा प्रोग्राम ऍक्च्युली सिंपल एक फंक्शन वापरायचं. तो फंक्शन मी ऑलरेडी ते लिस्ट केलेलं. त्या फंक्शनचं नाव काय आहे तुमचं, अप्पर केस. ठीक आहे. अप्पर इज अ फंक्शन नेम. सो विथ द हेल्प ऑफ अप्पर फंक्शन आपण काय करू शकतो, एखाद्या स्ट्रिंगला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करू शकतो. छोटासा सिंपलसा पंच म्हणजे आपल्याकडे जर एस इज इक्वल टू एक समथिंग काहीतरी स्ट्रिंग असेल डबल कोट मध्ये एबीसी, तर याला एस डॉट अप्पर जर आपण करून टाकली, ठीक आहे, तर ते काय होऊन जाईल, कॅपिटल मध्ये येऊन जाईल. म्हणजे आपलं आउटपुट येईल एबीसी. एवढा साधा आणि सरळ प्रोग्रामिंग. ते करायला गेलं तर 2 लाईनचा प्रोग्राम. बट त्यांनी विचारलं काय, ते इम्पॉर्टंट. त्यांनी फक्त त्याला विचारलंय की तुम्ही क्लास बनवा आणि 2 मेथड बनवा. हा एक मेन प्रॉब्लेम की नेमकं क्लास आणि मेथड बेस त्याला करायचे कसं, ते आपल्याला प्रॅक्टिकली शिकायचे. ठीक आहे, आता सिंपल स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. आपण पायथन आयडियली वापरतो. कुठलाही आयडियल असतो, कोड तुमचा सेमच असणार आहे आणि जो पायथनचा जो सेमच सिंटॅक्स असतो सगळीकडे. तुम्ही ऑलरेडी ती फाईल बनवून ठेवलेली. आपण स्टेप बाय स्टेप त्याला फाईल करू. आम्ही प्रोग्राम पेस्ट करून ठेवलेला आहे की राईट अ पायथन, राईट पायथन स्क्रिप्ट which have two methods, get string आणि print string. ओके. एक्सेप्ट पण स्ट्रिंग करायचं आणि प्रिंट पण स्ट्रिंग करायचं. आता आपण त्याला प्रॅक्टिकली सॉल्व्ह करू. सगळ्यात अगोदर त्यांनी काय बोललं, राईट अ पायथन युजिंग क्लास. क्लास डिक्लेअर करण्यासाठी पायथन मध्ये क्लास कीवर्डच आहे. ठीक आहे. सो मी इथे एक युसी नावाचं फंक्शन लिहितो, म्हणजे अप्पर केस करायचं. असं क्लासचं नाव काही पण देऊ शकतात. इट इज नॉट कंपल्सन असं काही नाही की हेच दिलं पाहिजे. फक्त काळजी ही घ्या की रिझर्व्ह कीवर्ड नसले पाहिजे, जेणेकरून काय होईल, इथे रिझर्व्ह कीवर्ड तुम्ही टाकता. सेकंड, इथे ब्रॅकेट नसतं, कोलन नसतं. ऍज युजल तुम्हाला इंटेंडेशनचं पण लक्ष द्यायचं. सो इंटेंडेशन पण आपण इथे बघून घेऊ. शुअर. नेक्स्ट काय असणार आपण, एक व्हेरिएबल पाहिजे जे स्ट्रिंग स्टोअर करते. मग इथे आपण कन्स्ट्रक्टर डिफाईन करणार. पायथन मध्ये कन्स्ट्रक्टर डिफाईन करण्यासाठी डेफ वापरतात. इव्हन द फंक्शन क्लिअर फंक्शन साठी पण डेफ वापरतात. पण कन्स्ट्रक्टरचे ते नियम इथे तुम्हाला 2 अंडरस्कोर वापरावं लागतं. अंडरस्कोर अंडरस्कोर INIT आणि परत अंडरस्कोर अंडरस्कोर. ठीक आहे. इथे खूप मुलांचा गैरसमज असा होतो की ते ना काय करायला बघतात, ते सेल्फ कीवर्ड डिक्लेअर करायला. तर सेल्फचा असा काही स्पेशल यूज नाही की तुम्ही सेल्फच वापरला पाहिजे. पण सेल्फ वापरण्याचा एक नियम असा की नॉर्मली जर आता मी ए इथं वापरून घेतला, आता ए कॉमा बी वापरला, तर आता हे गृहीत काय धरतो आपण की पॅरामीटराइज फंक्शनला 2 पॅरामीटर पास केले. पण ऍक्च्युअली असा नसतो. तो पहिला जो पॅरामीटर आहे तो ऍज अ रेफरन्स सारखा वर्क होतो. ठीक आहे. ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी त्याचा वापर होतो. म्हणून जे कन्फ्युजन होतं, आपण नेहमी काय करतो, मग 2 पॅरामीटर पास करायचं बघतो, पण ऍक्च्युअली ते नीड असतं एकच पॅरामीटर. तर बेस्ट वे सेल्फनी काय कळून जाईल, आपल्याला कळून जाईल की हा पहिला जो व्हेरिएबल आहे
तो एक रेफरन्स व्हेरिएबल आहे. तो ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी वापरला गेलेला, म्हणून आपण तिथे फक्त सेल्फ वापरले. आता सुरुवातीला आपल्याला लागेल फक्त एक टेक्स्ट. मी एक सेल्फ डॉट टेक्स्ट नावाचा व्हेरिएबल लिहितो आणि त्याला इनिशियली एम्प्टी2, जो युजर इनपुट टाकेल त्याच्यानुसार आपल्याला घ्यायचं. बस पहिला कन्स्ट्रक्टर बनला. ठीक आहे. सेकंड मेथड बनवायचे, त्याच मेथड आपण वापरू जेणेकरून सिम्पलचा यूज होऊन जाईल. गेट स्ट्रिंग नावाचं फंक्शन बनवायचे. मेथड म्हणजे फंक्शन्स किंवा ठीक आहे, इंटेंडेशनचं काळजी घ्यायची, तेच व्हेरिएबल तुम्हाला वापरायचं. एकाच लाईनीत पाहिजे ते पण लक्षात घ्या. फंक्शनचं नाही तुमचं डेप्थ. इथे तुम्हाला इनपुट घ्यायचे, सेल्फच घेऊन टाकणार मी ते. ठीक आहे. इनपुट व्हॅल्यू स्टोअर करायचे कशामध्ये? ह्याच व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचे. सो मी इथे काय घेणार आहे? व्हेरिएबल इथे घेणार. हा कोड तुम्ही ऍडजस्ट नाही करू शकत. एंटर दिल्यानंतर जिथे कर्सर होईल तिथूनच तुम्हाला कोड स्टार्ट करायचं. हे लक्षात ठेवायचं नेहमी फंक्शन किंवा क्लास ऑब्जेक्ट क्रिएट करतात. इज इक्वल टू इनपुट घेण्यासाठी इनपुट नावाचं फंक्शन. इनपुट आपण घेऊन टाकून इथे म्हणूया की एंटर स्ट्रिंग, ENTR एंटर स्ट्रिंग, STR स्ट्रिंग. ठीक आहे. याने इनपुट भेटून जाईल, या व्हेरिएबल मध्ये इथे स्टोअर होत जाईल. सेकंड नंतर काय करायचं आपल्याला? आता इथे जाणार परत फंक्शन बनवणार. दुसरा फंक्शन काय आपलं? प्रिंट स्ट्रिंग. सो इथे जाणार आपण प्रिंट स्ट्रिंगचा वापर करून घेणार. इथे मी प्रिंट स्ट्रिंग कर, प्रिंट मध्ये फक्त प्रिंट करायचं, तो आपण परत इथे घेणार सेल्फ कीवर्ड. ठीक आहे. आणि इथे प्रिंट करताना मात्र काय करायचं आपल्याला? त्याला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करायचं. अप्पर केस मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर व्हेरिएबल आपल्याला व्हॅल्यू कशात भेटतं? एक फक्त व्हॅल्यू जे भेटतं आपल्याला सेल्फ डॉट टेक्स्ट मध्ये भेटतं. मग ती काळजी आपल्याला घ्यावं लागेल की सेल्फ डॉट टेक्स्ट मध्ये त्याला कन्वर्ट कसं करायचं, जेणेकरून ते ऑटोमॅटिकली कन्वर्ट होऊन जाईल. बेसिकली आता सीन असं आहे, आपण इथे काय लिहिणार? सेल्फ डॉट टेक्स्ट मध्ये लिहिणार. तर मी मेसेज पण देतो की अप्पर केस म्हणून इथे लिहितो UPPER अप्पर केस कोलन इक्वल. ठीक आहे. कॉमा आपण वापरतो इथे, लक्षात घ्या नेहमी. तर कॉमा इथे लिहिणार आज. आता सेकंड काय करायचे? जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलला आपल्याला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. तर एक तर कन्स्ट्रक्टर थ्रू होत नसेल तर आपण इथे आधी ट्राय करूया की कन्स्ट्रक्टरची व्हॅल्यू ऍक्सेप्ट होती की नाही. जर नसेल होत असेल तर आपण काय करू शकतो? एक ग्लोबल व्हेरिएबलचा वापर इथे करू शकतो. मी इथे ट्राय करतो की जे व्हॅल्यू आपण ऍक्सेप्ट केली ती इथे प्रिंट होते का नाही. जर नसेल होत तर आपण डायरेक्टली काय करूया? सिम्पलचं ग्लोबल व्हेरिएबल वापरून कोणतं इथे ऍक्सेस करतो. आधी मला रन करतो. रन करायच्या आधी आपल्याला काय करावं लागेल? या क्लासचा ऑब्जेक्ट बनावा लागेल. क्लासचा ऑब्जेक्ट कसा बनतो? इक्वल टू क्लासचं नाव. क्लासचं नाव आपण युसी लिहिलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आपण ओबी डॉट इथे फंक्शन पहिला ऍक्सेस करू. कुठला फंक्शन? आपला गेट स्ट्रिंग नावाचा असतो. इथे मी ओबी डॉट गेट स्ट्रिंग करतो, जेणेकरून हा इनपुट विचारेल आणि नंतर आपल्याला आउटपुट प्रिंट करायचं आहे. तर फंक्शनचं नाव आहे प्रिंट स्ट्रिंग. सो इथं पण प्रिंट स्ट्रिंग सुद्धा कर. ठीक आहे. चला रन करून बघू आपण याला. आधी फक्त व्हॅल्यू ऍक्सेप्ट होते की नाही. इनपुट तर त्यांनी विचारलं, मी काही इनपुट टाकतो आणि व्हॅल्यू जर प्रिंट करायला गेलो त्याची व्हॅल्यू सुद्धा काय होते? प्रिंट होते. पण आपला प्रश्न काय आहे? आपला प्रश्न असा आहे की तो तुमचा कसा झाला पाहिजे? अप्पर केस मध्ये झाला पाहिजे. ठीक आहे. याला फक्त आपण काय करणार? टेक्स्टला डॉट पर UPPER आणि फंक्शन ब्रॅकेट्स. ठीक आहे. बस परत रन करा. एक नाव घेतलं मी स्मॉल लेटर मध्ये, त्याला एंटर केलं, तो झाला अप्पर केस मध्ये. म्हणजे प्रश्न खूप सिंपल होता. फक्त त्याला क्लास ऑब्जेक्ट आणि फंक्शन बेस करायचे होतं. म्हणून आपण एक क्लास घेतला, एक व्हेरिएबल डिक्लेअर इनिशियलाइज करून घेतला थ्रू युजिंग कन्स्ट्रक्टर आणि तिथे व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली. ऍक्सेप्ट केलेली व्हॅल्यू परत तिथे प्रिंट केली केसला. सिंपल ऍज युजल. 15 मार्काचे 5 मिनिटं पण नाही लागते प्रोग्राम करायला. सो दॅट ठीक आहे. आता सेकंड प्रोग्राम आपण बघणार आहे. चला ओपन करूया. आपण आपलं काय ओपन करणार आपण इथे? प्रोग्राम. सेकंड प्रोग्राम काय म्हणते तुम्हाला? राईट अ पायथन प्रोग्राम टू क्रिएट अ क्लास सर्कल्स अँड कम्प्युट द एरिया ऑफ सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल्स. एरिया आणि सर्कम्फरन्स फॉर्म्युला ऑलरेडी मी लिहून ठेवलेला. एरियाचा पायर स्क्वेअर आहे आणि सर्कम्फरन्सचा काय 2πr. तर आपण प्रोग्राम कसं करणार? सो लेट्स गो हिअर. ऑलरेडी मी क्वेश्चन लिहून ठेवलेलं आहे. थोडासा टाइम वॉच त्याच्यामुळे मेन प्रोग्रामिंगवर फोकस. चला आता परत क्लास क्रिएट करायचा. तर क्लास कसा क्रिएट करणार? आपण क्लास क्रिएट करण्यासाठी कुठल्या नावाचं व्हेरिएबल वापरणार? ऑब्व्हियसली क्लास नावाचाच व्हेरिएबल वापरणार. क्लास, क्लासचं नाव काय ठेवणार आहे तुम्ही? जे सांगितलं तेच ठेवा, म्हणजे जेणेकरून कन्फ्युजन नाही होणार. ठीक आहे. कोलन ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट नाही द्यायचे. पहिला फंक्शन, त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं? यूज पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. म्हणून पहिला प्रोग्राम पण मी कन्स्ट्रक्टरने घेतला. कन्स्ट्रक्टर कसं डिफाईन करतो आपण? अंडरस्कोर अंडरस्कोर INIT इनिट अंडरस्कोर अंडरस्कोर.
दोन पॅरामीटर पास करायचे, पण एक पॅरामीटर पास करावं लागेल फक्त एरिया लागणार आहे. सो आपण त्याच्या आधी काय लिहिणार आहे, सेल्फ आणि एक रेडियस. त्याला इनिशियलाइज पण करून घ्यावं लागेल. सेल्फ डॉट आर इज इक्वल टू आर, इनिशियलाइज करून घेतलं. ठीक आहे. दुसरा फंक्शन तुम्हाला काय लिहायचं, दुसरा फंक्शन तुम्हाला लिहायचा आहे कुठल्या नावाचा, एरिया नावाचा. डेफ ए आर ई एरिया. ठीक आहे. ह्याच्यामध्ये परत सेल्फ लिहून टाकणार आपण, सेल्फ. सही आहे. एरिया रिटर्न करणार एरिया म्हणून आर ई टी यू आर ए, रिटर्न एरियाचा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर. आणि एक तर पाय व्हॅल्यू तुम्ही मॅथ्स इम्पोर्ट करून घेऊ शकता, किंवा आपल्याला ऑलरेडी फिक्स व्हॅल्यू माहिती आहे, तर मी फिक्स व्हॅल्यू घेऊन टाकतो 3.14 इंटू रेडियस. रेडियस मध्ये कशामध्ये बदल, सेल्फ डॉट आर इंटू एस ई एल एफ, सेल्फ डॉट आर. ठीक आहे. एरिया प्रिंट होईल. आधी आपण फक्त एरिया प्रिंट करून बघूया की वर्क होतोय की नाही. त्याच्यामुळे आता आपण काय करू, इथे एक ऑब्जेक्ट बनवू. आता इथे ऑब्जेक्ट बनताना लक्षात घ्या, कन्स्ट्रक्टर मध्ये एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे, आपल्याला एक पॅरामीटर सुद्धा पास करणे. म्हणून आपण इथे काय करू, सी इज इक्वल टू सर्कल, ऑब्जेक्ट बनवून घेतला. पण ह्या ऑब्जेक्ट मध्ये ना आपण काय करू शकतो, एक पॅरामीटर पास करू शकतो. तर आता मी इथे डायरेक्टली पॅरामीटर म्हणून एक फिक्स व्हॅल्यू पास करतो, सपोज आर. आणि ही व्हॅल्यू आपण इथे प्रिंट करणार, टी आर आय एन टी, प्रिंट. रिटर्न करताय, रिटर्न व्हॅल्यू केल्याने त्याला प्रिंट होत नाही, त्याच्यामुळे आपण त्या फंक्शन प्रिंट मध्ये कॉल करावं लागेल, एरिया ऑफ. ठीक आहे. हा एरिया जो केला आपण कन्स्ट्रक्टर सेल्फ, फक्त एरिया कॉल करू. कारण कन्स्ट्रक्टर मध्ये व्हॅल्यू पास केल्यानंतर तो ऑटोमॅटिकली इनिशियलाइज, आणि इनिशियलाइज झालेले व्हॅल्यू याच्यामध्ये ऑटोमॅटिक पास होतील. सो लेट्स ट्राय, सेव्ह करा आणि रन करा. तर एरिया इज नॉट डिफाईन फंक्शनचं नाव काय बघून घ्या. ओके. एरिया डायरेक्ट कसं कॉल करू शकतो, क्लास मधलं फंक्शन सी डॉट एरिया करावं लागेल. सो लेट्स नाव रन. ठीक आहे. एरिया प्रिंट होतोय म्हणजे आपलं परफेक्टली वर्क. पण हेच इनपुट आपण युजर कडून गेट करू शकतो. तर आपण काय करणार आहे, इथे एक आर इज इक्वल टू फ्लोट मध्ये घेऊन टाकू, कारण रेडियस फ्लोट मध्ये पण असू शकतो. मग इथे आपण मेसेज देणार, ई एन टी आर, एंटर रेडियस. रेडियस एंटर रेडियस करून घेतल्यानं हा आर इथे काय करू आपण, इथे पास करू. आणि हा चार इथे ऑटोमॅटिकली पास होईल. आता सेम वेने आपल्याला दुसरा फंक्शन पण बनवायचं, दुसरा फंक्शन. चला परत टाईप करू, काही वेळ नाही लागत. त्याच्यामध्ये डेफ फंक्शनचं नाव काय आहे तुमचं, डी एफ, डेफ सर्कम्फरन्स, सी आर एफ एम मी करून टाकतो. फंक्शनचं नाव काही पण लिहू शकतो, ते लावलेलं तरी चालेल. याच्यामध्ये पण आपण सेल्फ कीवर्ड पास करणार, इथे जाणार कोलन, आर ई टी यू आर एन, रिटर्न, आर ई टी यू आर एन, रिटर्न. रिटर्न काय करणार आहे, 2 इंटू पाय इंटू आर, 2 इंटू 3.14 इंटू आर आर. ठीक आहे. सिंपल. हा रिटर्न केलं. मी याला फक्त आपण तुम्हाला काय करायचं, कॉल करायचे. तो आपण इथे जाणार, प्रिंट मध्ये जाणार, सी डॉट फंक्शनचं नाव काय आहे, सी आर एफ एम. ठीक आहे. त्याच्या आधी आपण मेसेज पण देऊ शकतो. असं द्यायचं असेल तर एरिया कोलन इक्वल टू कॉमा आणि सर्कम्फरन्स इक्वल टू कॉमा. सो लेट्स गो हियर. टाइप करा मेसेज, सर्कम्फरन्स कोलन इक्वल टू कॉमा मी लिहितो आणि ते रन. चुकले आपला मेसेज कुठे आहे, एंटर रेडियसच्या इथे. चलो चेक करू, कन्वर्टिंग फ्लोट अँड सम. ओके. फ्लोट नंतर आपण लिहिलंच नाही, काय नाही लिहिलं, इनपुट लिहिलंच नाही, ते इनपुट येणार कुठे. इथे अजून एक ब्रॅकेट क्लोज करा. एरर रीड करता आले पाहिजे, तेव्हाच फायदा, नाही तर प्रॉब्लेम येतील. ठीक आहे. एरिया झाला परत, सिम्पलचा पार्ट. आता थर्ड पण प्रोग्राम जर बघितला तर त्याच्या सारखंच सेम सेम. इन्स्टेड ऑफ इथे सर्कल आपण रेक्टँगल बनवायचे, इथे एक पॅरामीटर घेतो, इथे दोन पॅरामीटर घ्यायचे, फक्त फॉर्म्युला काय तुमचे वेगळे. चलो तो पण आपण सॉल्व्ह करून सिम्पल. थर्ड प्रोग्राम पण मी बनवून ठेवलेला आहे. काय करणार आता, पडापडा आपण साइड बाय साइड करू. आपण काय करणार, सगळ्यात अगोदर क्लास क्रिएट करून घेणार. क्लासचं नाव काय तुमचं, सपोज रेक्टँगल. मी रेक्टलीचं फक्त सोपं होऊन जाईल, ऑब्जेक्ट बनवलं. ठीक आहे. पोलर. दोन पॅरामीटर लागणार आहे. सो पॅरामीटर डिफाइन करण्यासाठी डेफ अंडरस्कोर अंडरस्कोर आय एन आय टी इनिट्स, परत अंडरस्कोर अंडरस्कोर सेल्फ कीवर्ड कॉमा.
काय लागणार आपल्याला दोन व्हेरिएबल, एक लेंथ घेऊन टाकू आणि एक विड्थ घेऊन टाकू. ठीक आहे. इनिशियलाइज करणं पण गरजेचं आहे. सो वी गो हियर, इनिशियलाइज करू self सेल्फ डॉट एल इज इक्वल टू एल आणि नंतर self सेल्फ डॉट डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू. सही आहे. चला, नंतर आपल्याला एक फंक्शन लिहायचं. फंक्शनचं नाव काय लिहिणार आपण? डेफ. काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला? एरियाच कॅल्क्युलेट करायचे. सेकंड एरिया. इथे काय घेणार आपण? सेल्फच घेणार आहे. ठीक आहे. रिटर्न काय करेल हा? रिटर्न RETURN. रिटर्न काय करणार आहे? लेंथ इंटू विड्थ. सो आपल्याकडे ऑलरेडी आहे सेल्फ डॉट एल इंटू सेल्फ डॉट डब्ल्यू. झाला एरिया रिटर्न. चलो दुसरा पण करू आपण. दुसरं काय रिटर्न करणार आहे तो पॅरामीटर्स. तुम्ही PR नाव देऊन टाकतो. याच्यात पण सेल्फ आपण लिहून टाकू SELF. ठीक आहे. कोलन करणार आहे RETURN. रिटर्न आपण करणार आहे ते काय रिटर्न करणार? फंक्शन काय? 2 इंटू ब्रॅकेट मध्ये SELF सेल्फ डॉट एल प्लस SELF सेल्फ डॉट काय विड्थ आहे. हा तुमचा फॉर्म्युला आहे. सिंपल. चलो आता सिंपल. नंतर काय? ऑब्जेक्ट बनवायचा आहे. ऑब्जेक्ट बनवताना दोन पॅरामीटर आपल्याला लागतील युजर कडून. सो आधी ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊ. त्याच्या आधी तुम्हाला व्हेरिएबल घ्यायचे ते घेऊ शकतात. एल इज इक्वल टू काय घेतो मी? इंट ऑफ इनपुट. आपण युजर कडला सांगू की एंटर नंबर ENTR एंटर लेंथ LENGTH. सेकंड वन आपल्याला लागणार आहे डब्ल्यू इज इक्वल टू एंट. आपण इथे एक इनपुट घेऊन टाकू आणि त्याला म्हणू की एंटर विड्थ. सो एंटर इंट ऑफ इनपुट. ठीक आहे. इथे काय म्हणणार आहे तुम्ही? एंटर करा हाईट ENTR एंटर विड्थ WIDTH विड्थ. आता ऑब्जेक्ट बनावं लागेल. सो मी R इज इक्वल टू काय करतो? क्लासचं नाव जे आहे रेक्ट R कॅपिटल लक्षात घ्या. जे नाव असेल तेच नाव द्यायचं. याच्यामध्ये तुम्हाला दोन व्हेरिएबल पास करायचे L डब्ल्यू. म्हणजे ऑटोमॅटिकली इनिशियलाइज होऊन जातील आणि आपल्याला फक्त फंक्शन कॉल करायचे. फंक्शन रिटर्न करते म्हणून आपण जे डायरेक्टली प्रिंट मध्ये कॉल करून टाकू. ऑब्जेक्टचं नाव आहे आपण R डॉट काय करून टाकू? एरिया. फंक्शन त्याच वेळेने PR अँटी प्रिंट R डॉट काय करणार आपण? PR पॅरामीटर. सिंपल. व्हेरिएबल वगैरे पास करायची गरज नाही कारण ऑलरेडी कन्स्ट्रक्टरने त्याला इनिशियलाइज करून टाकले. तर आपण इथे मेसेज पण देऊ शकतो की लाईक एरिया कोलन इक्वल टू कॉम. दॅट्स वेने दुसरा काय तुमचा पेरिमीटर इज इक्वल टू डबल कोट मध्ये मेसेज द्या. इथे जाऊन तुम्हाला कॉमा द्यायचा. चला रन करून बघू. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपण सगळं लिहिलं. जे पण असे एरर असतील दिस ऑल एरर्स आर इंटेंडेशन. म्हणजे तुम्ही डेफ्टचा गॅप बघितला इथे थोडंसं जास्त दिसतंय तो असं टाक. ठीक आहे. तर परत रन करा. रन झालेलं आहे. सेपरेट स्क्रीनवर रन करू आपण. अँड पहिला आहे तुमचं लेंथ. सपोज 5 टाकतो, हाईट टाकतो 7. एरिया पण झाला आणि पॅरामीटर पण झालेला आहे. सो सिंपलचा प्रोग्राम. ठीक आहे. क्लास ऑब्जेक्ट आणि इनहेरिटन्स याच्या रिलेटेड प्रोग्राम्स तुम्हाला आले पाहिजे. बेसिकली बघायला गेलं खूप काही कॉम्प्लेक्सिटी आहे नाही. सिंपल स्टेप डाऊन. पण जेवढा इझिली मी ते सॉल्व्ह केलं तेवढा इझिली ते सॉल्व्ह तुमच्याकडून मे बी थोडासा वेळ लागू शकतो. पण प्रोग्राम छोटा आहे. याच्यासाठी कॉन्सेप्ट तुमची क्लास आणि ऑब्जेक्टची ती माहिती पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून मी ऑलरेडी एक सिरीज बनवून ठेवलेली आहे पायथनची. ती तुम्हाला बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही सिरीज जर बघितलं तुम्हाला ते सिम्प्लिफाय पटी भेटून जाईल. युट्यूबवर त्याची पूर्ण सिरीज आहे. माझ्या नावानेच चॅनल आहे. सिंपल तुम्ही माझं नाव जाऊन इथे जर सर्च केलं तुम्हाला ते भेटून जाईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी पायथनच्या प्लेलिस्ट मध्ये ते बनवून ठेवलेले हे माझ्या चॅनलला. पायथनच्या सिरीज मध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी भेटून जातात. ठीक आहे. तर पुढचे प्रोग्राम आपण नेक्स्ट त्याच्यामध्ये घेणार आहे. क्लास आणि ऑब्जेक्टचे कम्प्लीट करून घेऊ. त्याच्यानंतर आपण GUI चे करणार आहे. ठीक आहे. चलो बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.